पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा आणि तृणमूल काँग्रेसचा इतका मोठा पराभव झाल्यानंतर सुद्धा ममता बॅनर्जी यांचा आक्रेस्ताळे स्वभाव तसाच आहे। पश्चिम बंगालच्या काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आहेत आणि त्यांनी आता राजीनामा देणं अपेक्षित आहे, कारण निवडणुका झालेल्या आहेत आणि नवं सरकार तयार करण्यासाठीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र ममता बॅनर्जी आहेत ज्या की राजीनामा द्यायला तयार नाहीयेत। निवडणूक पारदर्शकपणे पार पडलेली नाहीये, मोदी शहांनी त्यामध्ये हस्तक्षेप केलाय असा आरोप ममता करतायत। मी आणि माझा पक्ष पराभूत झालेलो नाही, आम्हाला पराभूत दाखवण्यात येतंय असा त्यांचा अजब दावा आहे। यावरून त्यांच्यावर देशभरातून टीका होतीये। महत्त्वाचं म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपला 42 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या। 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 77 जागा जिंकल्या होत्या, तेव्हा विजय ममतांचा झाला होता। तेव्हा मात्र निवडणुकीत गैरप्रकार घडल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला नाही। मात्र यावेळी पराभव पदरी पडल्यानंतर ममता बॅनर्जी हा आरोप करतायत। पाहुयात शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या या आरोपांवर काय प्रत्युत्तर दिले। ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही तर पुढे काय होऊ शकतं, याबद्दल आम्ही ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली। सत्ता स्थापनेसाठी एक मोठा पेच निर्माण झालेला आहे। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ विद्ध उज्ज्वल निकम सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगणार? भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये गवगवीत यश प्राप्त झालेलं आहे, मात्र ममता बॅनर्जी म्हणतायत की आपल्याला हा पराभव मान्य नाही। कुठेतरी एक सत्ता स्थापनेसाठी मोठा पेच आता निर्माण होतोय, काय सांगाल? माझ्या मते कुठलाही हा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होऊ शकणार नाही। सतत 15 वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागलेला दिसतोय आणि त्याच्यामुळे अशी ते बेछूट आणि बेलगाम वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेही हा घटनात्मक पेच निर्माण होऊ शकत नाही। आपली संविधान जे आहे त्याच्यानुसार पुढे कार्यवाही होऊ शकते जर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाही तर। पश्चिम बंगाल हा एक नेहमीच सतत कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न त्या राज्यात निर्माण झालेला आहे। आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत। त्यामुळे कदाचित अशी हट्टीपणाची भूमिका घेऊन ममता बॅनर्जी आपल्या कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे चिथावणी देऊ इच्छितात आणि ही चिथावणी माझा पराभव मला मान्य नाही, आमच्या पक्षाचा पराभव मान्य नाही, कारण असं आहे की SIR मुळे आम्ही हरलो आहोत। जर त्यांना हा आरोप त्यांचा असेल तर त्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं पाहिजे। ते राज्यपालांकडे पिटिशन दाखल करतील आणि सत्र बोलवा अधिक विनंती करतील। राज्यपालांना त्याप्रमाणे बोलवणं भाग आहे। नवीन नेता होईल, नवीन मुख्यमंत्री होईल आणि याही पुढे जर काही तशी कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर निर्माण झाला, दंगेदोपे झाले, तर मात्र ते ममता बॅनर्जी त्याला जबाबदार राहू शकतात। नक्कीच राज्यपाल या ठिकाणी सत्र बोलवतील आणि ज्या प्रकारे बघितलं तर कुठेतरी सत्ता स्थापनेसाठी या ठिकाणी कुठेतरी पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला। ममता दीदी हमेशा चाहे मुख्यमंत्री हो, सत्ता में हो या अपोजिशन में हो, वो एक आंदोलक रही है, हमेशा आंदोलन करती आई। मुख्यमंत्री होते हुए भी बहुत बार सड़क पर ईडी के खिलाफ, केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन किया है ममता दीदी ने। वो देखना चाहिए हम लोगों को। अगर ममता दीदी ने कहा है कि मैं मुख्यमंत्री पद का इस्तीफा नहीं दूंगी क्योंकि मैं हारी नहीं हूं, तो मैं मानता हूं ये ममता दीदी का आंदोलन का एक भाग है।